लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे। आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या ताईंनो अत्यंत आनंद झालेला आहे। तुम्हाला 8व्या हप्त्याबद्दल पैसे कधी भेटणार आहेत, कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत आणि 100% लक्षात घ्या 100% तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार, फिक्स माहिती देणार आहे। एकदम परफेक्ट बातमी आहे, गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्ही जे टेन्शन मध्ये आला होतात ते टेन्शन आता दूर झालेलं आहे। टेन्शन घ्यायचं नाहीये। लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो एकदम महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा सगळ्यात अगोदर बातम्या, लाडक्या बहिणीच्या सगळ्यात अगोदर बातम्या आपल्या या चॅनलवर मी सांगत असतो, त्याच्यामुळे चॅनलला जर नवीन कोणी आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे, सर्वांनी हे YouTube चॅनल जॉईन करून ठेवायचंय, सबस्क्राइब करून ठेवायचंय। चला बघूया या ठिकाणी तपासणी होणार आहे का। लक्षात घ्या कशा स्वरूपाची तपासणी होणार आहे, कुणाची तपासणी होणार आहे आणि गुड न्यूज काय आहे, आनंदाची बातमी काय आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या। आता नंतर बघा अंगणवाडी सेविकांची न्यूज काय आलेली आहे। ज्या ताई तुमची तपासणी करणार आहेत त्यांची न्यूज काय आलेली आहे, त्यांनी नेमकं काय बोललेलं आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याच्यानंतर 8वा हप्ता कधी भेटणार, केव्हा भेटणार, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। लाडक्या ताईंनो 8वा हप्ता हवाय का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 8वा हप्ता तुम्हाला हवाय का नाही सांगायचंय, कारण की लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, 100% भेटणार। कोणी या ठिकाणी टेन्शन घेऊ नका की आपली तपासणी होणार आहे मग नेमकं प्रॉब्लेम होणार आहे का, आम्हाला हा 8वा हप्ता भेटेल का नाही, टेन्शन घेऊ नका। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। नंतर महत्त्वाची मस्त गोष्ट आहे, गुड न्यूज नेमकी काय आहे, नेमकी आनंदाची बातमी काय आहे ते देखील तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज, लाडक्या ताईंना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। चला सगळ्यात पहिली बातमी आपण बघूया, ती म्हणजे अंगणवाडी सेविकांची। लक्षात घ्या ज्याची तुम्ही टेन्शन घेत होतात, ज्याचं तुम्ही टेन्शन घेत होतात तपासणी बद्दलचं, लक्षात घ्या 8व्या हप्त्याची म्हणजे 8वा जो हा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये सगळ्यांची तपासणी होणं शक्य नाही। एक मोठं कारण समोर आलेलं आहे तुमच्या समोर। पहिलं कारण बघू शकतात, लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही, अंगणवाडी सेविकांचे आक्रमक झालेले आहेत। लक्षात घ्या त्यांच्या काही मागण्या आहेत, अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर पूर्ण केल्या आणि तरच आम्ही तपासणी करणार आहोत, अशा स्वरूपाचा इशारा, अशा स्वरूपाचं आक्रमक भूमिका आणि काही ठिकाणी त्यांनी मोर्चा देखील काढलेला आहे। लाडक्या ताईंनो तुमची जे तपासणी करणार आहेत त्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी संपावर गेल्यासारखं या ठिकाणी बघू शकतात। मोठा मोर्चा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात काढलेला आहे त्यांनी। लाडक्या बहिणींनो जो तुम्ही विचार करत होतात की आपल्या घरी आता अंगणवाडी सेविका येणार, आपली तपासणी करणार, मग आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार का नाही, लक्षात घ्या या 4-5 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। 4 ते 5 दिवस या ठिकाणी ते मोर्चामध्ये बसणार आहेत। मोर्चामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या ते मागणार आहेत आणि मागण्या मागितल्या पूर्ण झाल्या तरच त्या ठिकाणी त्या तपासणी करणार आहेत, अशा स्वरूपाचा इशारा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। नेमकी काय बातमी आहे लवकर आपण बघूया, कारण तपासणी जर उशीर झाला तर तुम्हाला 8वा हप्ता सगळ्याला भेटणार आहे, काळजी करू नका। लक्षात घ्या तपासणी जर विलंब झाला, तपासणीमध्ये विलंब झाला तर 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत 8व्या हप्त्याचे। मग ही जी तपासणी असेल पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात ढकलली जाणार आहे, त्याच्यामुळे काय नेमकी बातमी आहे आपण बघूया। सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा अमरावती मधील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत, मागणी पूर्ण झाल्या नाही तर लाडक्या बहिणी योजनेचे सर्वेक्षण करणार नाही, असा इशारा त्यांनी दिलेला आहे। म्हणजे जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही सरकारने तर आम्ही तपासणीच करणार नाही, अशा स्वरूपाचा या ठिकाणी इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे। ज्या ताई तुमच्या तपासण्या करणार आहेत, ज्या ताईमुळे तुम्हाला टेन्शन आलं होतं की आपल्या घरी येतील आणि तपासणी करतील, 4
4 चाकी आहे का, 2 चाकी आहे का, वार्षिक उत्पन्न किती आहे, ह्या ज्या तपासणी करणाऱ्या ताई होत्या त्या ताईंनीच डायरेक्ट इशारा देऊन टाकलाय की आम्ही आता मोर्चाला बसलो आहोत, आमचे जर मागण्या पूर्ण नाही केल्या सरकारने तर आम्ही काय करणार आहेत, या ठिकाणी तपासणीच करणार नाहीत, अशा स्वरूपाचा इशारा म्हणजे काय केलाय, आक्रमक झालेले आहेत. सर्वेक्षण म्हणजेच काय, तपासणी आम्ही करणार नाहीत, सर्वे आम्ही पूर्ण करणार नाहीत. तर ही झाली पहिली बातमी. आता त्यामध्ये असेल मागण्या काय काय आहेत बघा. अंगणवाडी सेविकांच्या अशा मागण्या आहेत की बाबा जे आम्हाला पैसे ठरले होते, प्रत्येक ताईंनी फॉर्म भरल्यानंतर आम्हाला एवढे सरकारकडून पैसे भेटावेत, हे पैसे सरकारने अजून दिलेले नाहीयेत किंवा काही अजून त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण केल्या तरच आम्ही या ठिकाणी पैसे तपासणी करणार, अशा स्वरूपाची त्यांनी मागणी केलेली आहे. बघा या ठिकाणी बघूया नेमकं काय म्हणतात त्या. या ठिकाणी अमरावती अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावतीच्या महिला बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा काढला आहे. यावेळी महिला बाल कल्याण कार्यालयासमोर रस्ता महिलांनी अडवलेला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही, लाडक्या बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील, असा इशारा सेविकांनी दिलेला आहे. बघा मोठा इशारा दिलेला आहे, मोठ्या स्वरूपाच्या बातम्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. नंतर लक्षात घ्या अजून एक बरं का, हे इथं वाचा. याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे 4 मागण्या केल्या आहेत. जवळजवळ त्यांच्या 4 मागण्या आहेत. सरकारने 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर योजनेचे सर्वेक्षणाचे काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे. तसेच 3 मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेरणार असल्याचे इशारा संघटनेने दिला आहे. बघा 3 मार्चला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सोडा, मार्च महिन्यामध्ये 3 मार्चला डायरेक्ट मुंबईमध्ये आम्ही या ठिकाणी मोर्चा काढू, अशा स्वरूपाचं वक्तव्य, अशा स्वरूपाचा इशारा सरकारला या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे. ज्या ताई आपली तपासणी करणार होत्या त्या ताई आता आपली तपासणी आता तरी करणार नाहीत, अशा स्वरूपाची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो सगळ्यांना आनंद झालाय का? लक्षात घ्या हा जो 8वा हप्ता आहे 100% तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या ताईंनो जी तुमची यादी समोर आलेली आहे, जसं की पुणे जिल्ह्यामध्ये 75,000 ताईंची यादी समोर आली. 75,000 ताई यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत अशी यादी समोर आली होती आणि त्यांची तपासणी होणार होती. तर त्या तपासणीमध्ये असं दिसणार होतं की हे बाबा 4 चाकी ताई आहेत आणि त्यांना या 7व्या 8व्या हप्त्याचे पैसे भेटणार नाहीयेत. पण लक्षात घ्या आता तपासणीला वेळ लागणार आहे, कारण की ज्या तपासणी करणाऱ्या ताई आहेत त्यांनी मागणी केलेली आहे आणि ती मागणी पूर्ण झाली तरच ते तपासणी करणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो टेन्शन घेऊ नका, 8वा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करू नका. आता राहिले 10-12 दिवस, 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला पैसे यायला अकाउंटला सुरू होणार आहे. आता राहिले की 10-15 दिवस राहिले फक्त, त्या 10-12 दिवसामध्ये तुम्हाला अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहेत. कारण 10-12 दिवसामध्ये याद्या, एवढ्या मोठ्या याद्या येणं, नंतर ते घरोघरी जाणं, त्या याद्या पूर्ण बनवणं, सरकारकडे पाठवणं, नंतर ते कॉम्प्युटरमध्ये फिट करणं, त्यानंतर डीबीटी बँकेला पाठवणं, ह्याला वेळ लागणार आहे. लक्षात घ्या लगेच ह्या गोष्टी पूर्ण आता होणार नाहीत. या महिन्याची जर या महिन्यात तरी ते शक्य नाहीये, पुढच्या महिन्यात त्याचा ढकललेला आहे. म्हणजे या महिन्यामध्ये 2,41,00,000 ताईंना परत पैसे भेटणार आहेत आणि काही ज्या मागच्या ताई राहिल्या होत्या त्यांना देखील पैसे भेटत. म्हणजे जवळजवळ आकडा 2,42,43 लाखापर्यंत पोहोचणार आहे. मोठा या ठिकाणी खुशखबर तुमच्यासाठी आली आहे. लाडक्या ताईंनो सगळेजण खुश झालात का? लाडक्या ताईंनो खुश झालात का? सगळ्यांनी छान सकाळी सकाळी तुम्हाला गुड न्यूज दिली आहे. सगळ्यांना ज्यांना मागच्या वेळेस पैसे भेटले होते 100% त्यांना पैसे भेटणार. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला मागच्या वेळेस हप्ता भेटला होता का नव्हता ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण मागच्या वेळेस जर तुम्हाला हप्ता भेटला असेल यावेळेस पण हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी सांगायचंय गुड न्यूज दिले, छान माहिती देत असेल, तुम्हाला आपली ही माहिती आवडत असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला माहिती आवडत आहे का नाही. लाईक करा दादाच्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.